नमस्कार. मुंबई आमची मुंबईमध्ये मी पल्लवी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, सध्या मुंबईतलं वातावरण हे टिपिकल मुंबईकरांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर प्लस मायनस आहे. नाही कळलं? अहो, एका बाजूला मुंबईमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत असे सगळेजण क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये व्यग्र आहेत. दुसऱ्या बाजूला 10वी-12वीची मुलं बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीमध्ये, त्या परीक्षेमध्ये व्यग्र आहेत. तर तिसऱ्या बाजूला मुंबईमध्ये स्वाईन फ्लूची संख्या आता वाढतीये, त्या रुग्णांची संख्या वाढतीये, त्यामुळे मुंबईकर चिंतेमध्ये आहेत. म्हणून मी म्हटलं की मुंबईतलं वातावरण सध्या प्लस मायनस आहे. पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा आपले मुंबईकर, मुंबईतलं हे वातावरण समुद्राच्या भरती ओहोटीप्रमाणे अगदी नियमित सुरू आहे. आणि एका बाजूला मुंबईमध्येच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या, उपक्रमांच्या रूपानं वेगवेगळ्या घडामोडीही घडतात. तेव्हा चला तर मग पाहूयात मुंबईतल्या मागच्या आठवड्यातल्या या विशेष घडामोडी. श्री तुंगारेश्वर महादेव मंदिरातील महाशिवरात्री उत्सवात शिवभक्तांची गर्दी. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे 79वा शिवजयंती उत्सव आणि व्यसनमुक्ती प्रदर्शन. शास्त्रीय नृत्याला समर्पित किणकिणी फेस्टिवल 2014-15. वडाळा येथील महानुभाव श्रीकृष्ण ज्ञान मंदिराचा 61वा वर्धापन दिन. नेहरू सायन्स सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पायरतर्फे आंतरशालेय सायन्स क्विज कॉन्टेस्ट. मुंबईत 22वा उद्योगश्री पुरस्कार वितरण सोहळा. त्रिवेणी शास्त्रीय नृत्य समारंभ कलाविष्कारमध्ये मुलांना सादरीकरणाची सुवर्णसंधी. महाशिवरात्री. ओम नमः शिवायच्या गजरात शिवभक्त श्री शिवशंकराच्या दर्शनासाठी आतुर असतात. श्री शिवशंकर महादेव स्मशानात राहणारा, चिताभस्म लावणारा, तो रुद्र आहे, तो उग्र आहे, तरीही तो सर्वांचं कल्याण करणारा आहे. तो भोळा आहे आणि भक्तांवर प्रसन्न झाल्यावर भक्तांची प्रत्येक इच्छा तातडीनं पूर्ण करणारा आहे. अशा या मुनिजन सुखकारी श्री शिवाला नमस्कार करूयात आणि विश्वाच्या क्षेम कल्याणासाठी त्याच्याकडे साकडे घालूयात. श्री तुंगारेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे साजरा करण्यात आला महाशिवरात्री उत्सव. तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीतील श्री तुंगारेश्वर महादेव मंदिर. महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी फार मोठ्या प्रमाणावर भाविक दूर दूरवरून येतात. श्री महादेवाच्या पूजेसाठी अभिषेकाचे खास प्रयोजन मंत्रांच्या गजरात सुरू असते. पूजा, अभिषेक आणि दर्शन यासाठी भक्तांची आतुरता शिगेला पोहोचलेली असते. श्री शंकराची आरती हा तर लहान मोठ्या प्रत्येक भाविकासाठी आनंद सोहळा असतो. निसर्गरम्य परिसरातील या प्रसिद्ध पुरातन श्री महादेव मंदिरातील महाशिवरात्री सोहळा खऱ्या अर्थानं भाविकांसाठी सुख सोहळाच असतो. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील प्रसिद्ध पुरातन शिवमंदिर या तुंगारेश्वर मंदिरामध्ये दरवर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो. लाखो भाविक या निमित्तानं या मंदिराला भेट देतात. येथे पावसाळ्यापासून ते महाशिवरात्रीच्या यात्रेपर्यंत तसेच त्याच्यानंतर सुद्धा भक्तांची रीघ लागलेली असते. पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी येथे लाखो लोक तसेच दर्शनासाठी सुद्धा लाखो भाविक येत असतात. तरी शासनाने याचा विकास करण्यासाठी पर्यटन मंडळ महामंडळातर्फे तसेच वन खात्याच्या माध्यमातून याचा विकास चांगल्या पद्धतीने करावा अशी आम्हा सर्व विश्वस्त मंडळाची इच्छा आहे. आज अनेक वर्षांचे कसोशीचे प्रयत्न होऊन सुद्धा जवळपास प्रत्येक कुटुंबामध्ये व्यसनाधीनता ही एक गंभीर समस्या आहे. व्यसनी माणसाबरोबर अख्खच्या अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहूनही व्यसनांच्या विळख्यातून काही आपण सुटत नाही आहोत.
आज व्यसनमुक्तीसाठी कसोशीने आणि अगदी सलग सतत अखंड प्रयत्न करण्याची गरज आहे, हेच आजचं वास्तव आहे. व्यसनमुक्तीसाठी समर्पित सामाजिक कार्यकर्ते आज झोकून देऊन प्रयत्न करतायत. त्यांना प्रतीक्षा आहे 100% व्यसनमुक्ती अशा सुदिनाची. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे सायन येथे आयोजित 79वा त्रिमूर्ती शिवजयंती उत्सव व या निमित्त विश्व नवनिर्माण तथा व्यसनमुक्ती प्रदर्शन. या उपक्रमाला महाराष्ट्र व आंध्र सेवा केंद्राच्या क्षेत्रीय संचालिका ब्रह्मकुमारी राजयोगिनी संतोष दिदी खास करून उपस्थित होत्या. सुरुवातीला नृत्याद्वारे शिवस्तुती अभिव्यक्त करण्यात आली. इस ईश्वरीय विश्वविद्यालय में आके मुझे 52 बरस हुए और हम अपना जीवन ईश्वरीय सेवा में अर्पण किया हुआ है. हमारा नाम ब्रह्मा कुमारी संतोष है. हम महाराष्ट्र और आंध्र के जो सेवा स्थान हैं उनका संचालन करती है. इस ईश्वरीय विश्वविद्यालय में सहज ज्ञान और राजयोग की शिक्षा दी जाती है, जिसके द्वारा मनुष्यों की बुरी आदतें छूटती है, बुरे उनके अवगुण छूटते हैं और आज का मनुष्य देवतुल्य बनता है. विश्वामध्ये 137 देशांमध्ये 9000 पेक्षा अधिक सेवा केंद्र असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे विश्व नवनिर्माण तथा व्यसनमुक्ती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. सत्ययोगी सृष्टी निर्मितीचं चक्र उलगडून दाखवण्यासाठी कल्पक चित्रांची मांडणी करण्यात आली होती. सृष्टीचक्रातील हा काळ आत्मपरिवर्तनाचा आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे करण्यात आला. सुखमय आरोग्य प्राप्तीसाठी जीवन पद्धतीत परिवर्तन आणण्याची गरज हाच या प्रदर्शनाचा मूळ हेतू होता. भारतीय शास्त्रीय नृत्याची परंपरा जतन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारा महोत्सव म्हणजेच किणकिणी नॅशनल यूथ फेस्टिवल. या महोत्सवाची बीज कर्नाटकात रोवली गेली ती 1983 मध्ये. पण गेल्या 31 वर्षांमध्ये या महोत्सवानं अनेक राज्ये पादाक्रांत करून भारतीय शास्त्रीय नृत्याचे झेंडे परदेशात फडकवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आजची युवा पिढी या महोत्सवामध्ये हिरिरीनं सहभाग घेते, मोठ्या संख्येनं सहभागी होते. हेच या कार्यकर्त्यांचं यश आहे. सरफोजी राजे भोसले सेंटर आणि सांस्कृतिक कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानं पु ल देशपांडे कला अकादमीत संपन्न झाला किणकिणी महोत्सव 2014-15. शास्त्रीय नृत्य राष्ट्रीय युवा महोत्सव असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. भरतनाट्यम, कथ्थक, मणिपुरी, कुचिपुडी असे विविध नृत्याविष्कार आणि युवा पिढीचा उत्स्फूर्त सहभाग हे या वर्षीच्या किणकिणी फेस्टिवलचं विशेष आकर्षण होतं.
आज आम्ही 6 महोत्सवाची सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये किंकिणी महोत्सव म्हणजे युवा नृत्य कलाकार ज्याच्यात शास्त्रीय नृत्य ऑल ओव्हर इंडियामधनं येऊन करणार. त्याच्यानंतर उद्या कला आविष्कार प्रेझेंट होणार. त्याच्यामध्ये ऑल ओव्हर मुंबईचे वेगवेगळे शास्त्रीय नृत्याचे बाल कलाकार प्रेझेंट करतील. संध्याकाळी पंचम महोत्सव ज्याच्यामध्ये त्या देवळामध्ये 5 देऊळ सिलेक्ट केलेले आहेत ऑल ओव्हर मुंबईमध्ये. तिथे 5 देवळामध्ये प्रेझेंटेशन होणार आहे. नमस्कार, माझं नाव पुष्करा देवचके. मी गुरु डॉक्टर संध्या पुरेचा यांच्याकडे गेली 15 वर्ष शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेते आहे. आज किणकिणी महोत्सवामध्ये मी नटराज कौतुकम आणि अठाणा वर्णम सादर करणार आहे. शास्त्रीय नृत्य शिकण्याची इच्छा मला लहानपणापासूनच होती. वयाच्या 5व्या वर्षापासून मी संध्याताईंकडे शास्त्रीय नृत्य शिकते. उदाहरण द्यायचं झालं तर जसं गंगाजळ आणि वाईन ह्यांच्यामध्ये आपण फरक करू शकत नाही, तसं वेस्टर्न डान्सिंग आणि शास्त्रीय नृत्य ह्याच्यामध्ये आपण काही कंपॅरिझन ठेवू शकत नाही. महानुभाव हा शब्द उच्चारताच संस्थापक चक्रधर स्वामींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मराठीचं आद्य लेखन आणि भाषा संस्कृत प्रचूर ही स्वामींची देणगी आहे असं जर आपण म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं होणार नाही. मूळचे गुजरातचे स्वामी चक्रधर महाराष्ट्रात आले आणि श्रीकृष्ण भक्तीमध्ये रमून गेले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महानुभाव श्रीकृष्ण मंदिरं निर्माण करण्यात आली, त्यांची निर्मिती झाली आणि आजही ही मंदिरांची परंपरा तशीच टिकून आहे. स्टेशन रोड वडाळा येथील महानुभाव श्रीकृष्ण ज्ञान मंदिर या मंदिराचा 61वा वर्धापन दिन अतिशय विधिवत पार पडला. धार्मिक क्षेत्रातील गुरुमंडळी या वर्धापन दिन सोहळ्याला निमंत्रित करण्यात आली होती. आज से 60 साल पहले जब बम्बई जैसे मोह माया नगरी इसके अंदर भक्ति की ज्ञान की अत्यंत आवश्यकता थी, उस वक्त हमारे आदरणीय गुरुजी कैवल्यवासी परम पूजनीय पद्मश्री गोविंदराज बाबा मोगले इन्होंने यहाँ पर ये प्लाट, ये जगह खरीदी और 51 से इस मंदिर का कंस्ट्रक्शन बांधकाम शुरू हुआ. गेली 60 वर्ष श्रीकृष्ण ज्ञान मंदिर प्रतिदिन भजन कीर्तनाच्या द्वारे समाज प्रबोधनाचं पवित्र कार्य करीत आहेत. महानुभाव विजयराज शास्त्री व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धापन दिन सोहळ्याचं अनावरण दीप प्रज्वलन करून झालं. श्री मूर्तीस मंगल स्नान, सामूहिक गीता पठण, सामूहिक पूजाविधी, प्रवचन, उपहार, आरती व प्रसाद असा भरगच्च कार्यक्रम या वर्धापन दिनी असंख्य भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. वर्तमानपत्रातली शब्दकोडी ही आजही लक्षावधी वाचकांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहेत. दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरील प्रश्नमंजुषा किंवा क्विज कॉन्टेस्ट युवा पिढीला आकर्षित करणारा ठरतो. शाळा कॉलेजच्या विश्वातली मुलं ही या क्विज कॉन्टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी अधीर असतात. या क्विज कॉन्टेस्टला आज जागतिक मान्यता प्राप्त झालेली आहे. पाहूयात त्यावरचाच हा उपक्रम. नेहरू विज्ञान केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पायर यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या इंटर स्कूल सायन्स क्विज कॉन्टेस्टचा पुरस्कार वितरण सोहळा. नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद खेनेड, रोटरी क्लबचे अध्यक्ष शैलेश भाटिया, अरविंद प्रसाद, मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा आदी मान्यवर या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये उपस्थित होते. I think this is a very lovely program. आज अतिशय महत्त्वाच्या सुंदर कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलो आहोत. आज 64 शाळातील मुलामुलींनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.
other schools also, and it should become a prestigious event for परंतु ही संख्या वाढून पुढल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर सहभाग असलेली स्पर्धा आम्हाला अपेक्षित आहे. Friends, I'll just share a few thoughts which I have in mind मला आज या स्पर्धेत प्रत्येक जण विजयी आहे असे वाटते. for simply having the courage to come. आज नवीन शासनातर्फेही विज्ञान विषयक दृष्टिकोन मुलांमध्ये वाढावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आज विशेष करून युवती पुढे येऊन विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग आणि गणित यासारख्या विषयात आपले कर्तृत्व दाखवतायत असं चित्र आम्हाला हवं आहे. Take up science, technology, engineering and maths. विज्ञान विषयक प्रश्नमंजुषा कार्यक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. विज्ञान विषयातील ही स्पर्धा मुळात 1977 साली सुरू झाली. 2004 पासून नेहरू विज्ञान केंद्रातर्फे रोटरी क्लबच्या सहकार्यानं ही स्पर्धा आयोजित केली जाते. एकशे 10 इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि 50 मराठी माध्यमाच्या शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी. उद्योगामुळे लक्ष्मीचा सहवास मिळतो, तसाच कृपाप्रसाद होतो तो आरोग्य देवतेचा. आज शाळा कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या संधी पूर्वीच्या तुलनेमध्ये कमी झालेल्या आहेत. त्यामुळे उद्योग व्यवसायाभिमुख शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे आणि म्हणूनच उद्योग करणाऱ्या व्यक्तींचा विशेष गौरव ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इथं आयोजित 22वा उद्योगश्री पुरस्कार वितरण सोहळा. या सोहळ्याला उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय सुभाष देसाई, कॅमलिन कोकियो लिमिटेडचे मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर, केसरी पाटील, डॉक्टर विनय शिरसाट यांची विशेष उपस्थिती होती. आयोजक उद्योगश्री प्रकाशनतर्फे उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला. यंदाचे उद्योगश्री पुरस्काराचे विशेष मानकरी होते अविनाश धर्माधिकारी, संस्थापक संचालक चाणक्य मंडल पुणे. घोलवडचे मिल्की वे रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे श्रीकांत भास्कर सावे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरी करता काही व्यक्तींना उद्योगश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. रसिक हो, 4 रोपट्यांची गोष्ट आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे, हो ना? एका रोपट्याला फक्त सूर्यप्रकाश दिला, दुसऱ्याला फक्त पाणी दिलं, तिसऱ्याला फक्त खत दिलं आणि चौथ्या रोपट्याला मात्र सूर्यप्रकाश, पाणी, खत आणि काळजी घेणारा स्पर्श असं सगळं काही दिलं. निष्कर्ष काय? तर तीनही रोपटी कोमेजून गेली आणि चौथं रोपटं मात्र अगदी छान सुंदर बहरून आलं. आजच्या आपल्या मुलांची, युवकांची अवस्था नेमकी अशीच झालेली आहे. त्यांना अभ्यासाबरोबर मैदानी खेळ, शास्त्रीय संगीत, नृत्य, त्याच्याबरोबर योगा यासारख्या सगळ्याचा जर स्पर्श मिळाला तर निश्चितच ही मुलं सर्वोत्तम होतील, अष्टपैलू होतील, व्हर्सेटाईल होतील. आणि म्हणूनच नृत्य शिकणाऱ्या या मुला-मुलींचं खास कौतुक. डॉक्टर संध्या व्ही पुरेचा यांच्या विशेष प्रयत्नातून आकाराला आलेला त्रिवेणी शास्त्रीय नृत्य समारंभ कलाविष्कार पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी इथे संपन्न झाला 8वा क्लासिकल डान्स चिल्ड्रन फेस्टिवल. ஆதிசக்தி அன்னை தந்தபாலன்
गंगाधर शंकर करुणाकर मामव भावसागर तारक गंगाधर शंकर करुणाकर मामव भावसागर. भरतनाट्यम मधील गुरु संध्या पुरेचा, ओडिसी मधील गुरु दक्षा मशरूवाला, कुचिपुडी जी रतीश बाऊ, कथ्थक केका सिन्हा, विजया प्रसाद, शुभदा वराडकर यांचं या महोत्सवात विशेष योगदान होतं. मुंबईमध्ये थंडी आली कधी आणि गेली कधी कळलंच नाही, नाही का? सध्या हवामानामध्ये प्रचंड उष्मा वाढतो आहे, हे बाकी खरंय. याच बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावरती झाला आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड गारपीट झाली आणि याचं सगळ्यात मोठं नुकसान भोगावं लागलं ते म्हणजे आपल्या पिकांना. गेल्या काही वर्षांमध्ये अवर्षण, अतिवृष्टी आणि गारपीट यांचा जबरदस्त धक्का या पिकांना बसलेला आहे आणि याचं नुकसान शेतकऱ्यांना झालेलं आहे. या सगळ्याच आपल्या शेतकऱ्यांबरोबर आपण आहोत, त्यांच्या पाठीशी आहोत असा आत्मविश्वास आपण त्यांना द्यायला हवा. खरं तर ही आपली प्रत्येकाचीच जबाबदारी आहे, कारण आपल्या प्रत्येकाचा अन्नदाता आहे हाच शेतकरी. रसिक हो, ऑल विल बी वेल याच आशावादावरती आज आपण इथे थांबणार आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोतच पुढच्या आठवड्यात याच वेळी याच ठिकाणी तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये मुंबई आमची मुंबईमध्ये. तोपर्यंत नमस्कार.